नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण नाही केलं तरी परंतु दत्तसेवा कोणती करू शकतो हे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधीच तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तिथे असलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर दत्त महाराजांच्या जयंतीचा सोहळा प्रत्येक दत्त भक्तासाठी पावन दिवस असतो. या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या मूर्तीची किंवा पादुकाची पूजा केली जाते. सायंकाळी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी करण्यात येते. इयत्ता दत्त जयंतीला विशेष योग जुळून आले आहेत. तो म्हणजे आज पौर्णिमा, तसेच दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार असे 3 योग जुळून आलेले आहेत. तर दत्तगुरूंचा जन्म हा सायंकाळी प्रदोष काळात झाला, त्यामुळे हा उत्सव सायंकाळी पाळणा हलवून केला जातो. तसेच दत्तात्रयांचा जन्म हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा अंश एकत्र होऊन दत्तात्रयांची त्रिमुखी आणि 6 हातांची सगुण मूर्ती सर्वसामान्य लोकप्रिय आहे. तसेच दत्तगुरूंच्या जन्माच्या दिवशी म्हणजेच दत्त जयंतीच्या मुहूर्तावर अनेक दत्तभक्त हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात. हे पारायण दत्त जयंतीच्या दिवशी होणे आवश्यक असते. त्यानुसार भाविक 7 दिवसांचे पारायण पूर्ण नियम पालन करून करतात. दत्त जयंतीच्या दिवशी पारायणाची समाप्ती करतात. पण आपण पारायण नाही केले पण आपण ही दत्तसेवा करू शकतो. ती म्हणजे नेमकी कोणती? तर आज आपण दत्त जयंतीच्या दिवशी गाईला तसेच ब्राह्मणांना भोजन दान करू शकता. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. नंतर दत्तात्रयांच्या महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करावी. नंतर फोटोला किंवा मूर्तीला अष्टगंध लावावा. अट एकच की दत्त महाराजांची फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याला फक्त आणि फक्त अष्टगंधच लावावा. नंतर महाराजांना फुले अर्पण करावी, अगरबत्ती लावावी, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यानंतर तुम्ही दत्त महाराजांचा जो 18वा आणि 16वा अध्याय आहे त्याचे पठण करू शकता. तसेच गुरु लीलामृत, स्वामी चरित्र सारामृत किंवा दत्त संप्रदायातील कोणताही ग्रंथ, तसेच दत्त अथर्व शीर्ष हे जर तुम्ही नियमित त्याचा पाठ केला तर त्याचे खूप लाभ आहेत. त्याचप्रमाणे त्यानंतर त्यांची आरती करावी व प्रसाद वाटावा. या दिवशी दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा किंवा कोणतीही मिठाई, पिवळं फळ देखील तुम्ही नैवेद्यात दाखवू शकता. पुरणपोळी नसेल जमणार तर कोणतेही छानसं जेवण बनवून एखादा गोड पदार्थ नक्की दाखवावा किंवा मिठाई घेऊन यावी. तसेच महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गोड शिरा किंवा पंचामृत देखील दाखवू शकता. तसेच नसेल तर आणि घरी जर फोटो किंवा नसेल तर मंदिरात जाऊन हे सगळं तुम्ही दान करू शकता. तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता. तिथे मंदिरात केळी वगैरे वाटले तरी चालतील. काही दक्षिणा जरी अर्पण केल्या तरी पुण्याचं काम आहे. फक्त काहीतरी सेवा आजच्या दिवशी नक्की घडू द्या. तसेच ज्यांना कामामुळे, ऑफिसमुळे सकाळी सेवा करणे शक्य नसेल तर संध्याकाळी जरी ही सेवा केली तरी चालते. तसेच गाईला किंवा कुत्र्याला चपाती किंवा बिस्किट खाऊ घालावे. जर हे शक्य आहे ते करा. अट एकच की पूर्ण श्रद्धेने करा. फक्त आज मात्र कोणीही काळं वस्त्र परिधान करू नये. ज्यांच्या घरी ग्रंथ आहे त्यांनी त्या ग्रंथाचे पूजन करावे व आरती करावी. दत्तदेव, त्रिदेव समजून घरातले किंवा बाहेरच्या 3 छोट्या मुलांना बोलवून त्यांना छानसा खाऊ द्यावा. तुम्ही ही सेवा नक्की कराल. असं करून तुम्ही तुमच्या पुण्यात आणखीन थोडी भर पडेल ही सदिच्छा ठेवते. स्वामी ओम.